आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आता माझा थोडासा बदल पहिल्या मॅचमध्ये खरं तर हर्षदने खूप गोलंदाजी चांगली केली होती, फक्त 3 धावा दिल्या, एक फलंदाज बाद केला. आणि यावेळेला मात्र थोडासा गोलंदाजीमध्ये बदल केला. संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आतिश भांबरे येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. चार ओव्हरची मॅच असल्यामुळे पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर त्यांना आपण पाहतो, ते एक म्हणजे काऊ कॉर्नर आणि एक डीप स्क्वेअर लेग. आतिश हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फुल्लर लेंथ आणि उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. अवंतर धाव संख्या आपले खातं उघडतोय. डावाला शुभारंभ झालेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचंय आणि एक चांगला झेल समाप्त करतोय तो म्हणजे मिडॉनचा क्षेत्ररक्षक. प्रयत्न मात्र अक्षय बाद झालेला आहे. इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का म्हणता येईल, कारण 0वर अक्षय बाद होते. मागच्या मॅच मध्ये ज्याने खरं तर धावांची लयलूट केली होती तो अक्षय मात्र बाद झालेला आहे. यस आगमन या ठिकाणी होते आमचे सन्माननीय श्री माणिक कृष्णा पाटील यांचं आम्ही विशेष स्वागत करतोय आणि विशेष आभारी व्यक्त करतोय, कारण संपूर्ण बॉल बॉक्स, कारण हे स्पर्धेचे बॉल आहेत त्याने मला स्पॉन्सर केलेला आहे. रघुनाथ आपलंही हार्दिक स्वागत आहे. याला मात्र स्ट्रेट टू मिड ऑफ डायरेक्ट हिटची खरं तर आवश्यकता होती, मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवत आहेत. पण कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर पंचांना कदाचित तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्याची आवश्यकता भासली नसती. पण पंच राजेंद्र पाटील यांचा पवित्रा जो आहे ना तो पाहण्यासारखा आहे, कारण पंचांनी हेच पाहायचं असतं चेंडू कुठल्या ठिकाणी गेलेले आणि कुठल्या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न होईल आणि कुठल्या ठिकाणी पंचांनी पवित्रा घ्यायला हवा, बारकाईने लक्ष द्यायला हवं ते. म्हणून मी नेहमी प्रशंसा करतो. राजेंद्र पाटील असतील, निकलेश पजाके असतील, गणेश पाटील असतील, खूप चांगलं पंच म्हणून साकारते. तिसऱ्या पंचांची मदत घेतील. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. ईसीएनच्या माध्यमातून सुंदर प्रक्षेपण आपण पाहतोय. फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. नॉट आउट. दोन धाव होत आहेत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू खरं तर वाईड हाताळला होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. आतिश यावेळेला मात्र लोअर फुलटॉस आणि सरळ चेंडूला फेकून दिलं जातंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि अगदी स्वीपच्या अंदाजाने फटका खेळला गेला. खरं तर हा फटका जर मिड विकेट किंवा लॉंग ऑनला खेळला गेला असता तर कदाचित जास्त धाव मिळू शकणार नसत्या, पण ज्या अंदाजाने फटका खेळला गेला स्क्वेअर लेग कडे. पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेला बॉडी लँग्वेजला बघितलं गोलंदाज आतिश भांबरेने, त्या अनुसरून हा चेंडू अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, त्यामुळे डॉट बॉल जातोय.
श्री माणिकजी कृष्णा पाटील आज मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये खास करून आपण जे बॉल पाहतोय, चेंडू पाहतोय, ते बॉल बॉक्स त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. स्लॉक केलेला आहे, काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावा षटकार. गोरसेचा संघ नेहमी आक्रमक खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे फलंदाज किती बाद झाले येणाऱ्या फलंदाजांवर काही फरक पडत नसतो, ते आपला नैसर्गिक खेळ करताना दिसतात. आतिश यावेळी मात्र एक चांगला चेंडू होता, थोडा डिफेन्स केलेला आहे, बॅकलिपला खाली केलं, बचाव केला, डिफेन्स केलं, स्ट्रेट टू मिड ऑफ आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली. आणि क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, चांगल्या चेंडूवर तुम्ही सन्मान करा, त्यावर लाईफलाईनचा वापर करा, एकेरी दुहेरी धाव घ्या. आणि खराब चेंडू जेव्हा मिळेल, फुल टॉस मिळेल, शॉर्ट बॉल मिळेल, तेव्हा मात्र सरळ त्या चेंडूवर प्रहार करा आणि त्या चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवा. यालाच म्हणतात क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, धावसंख्या आहे 15. एक फलंदाज बाद झालेला आहे, 15 धावा. टॉस हरल्यानंतर बॅटिंगला प्रारंभ केला जयभजन गोरसे ए संघाने. खरं तर सुरुवात तितकीशी प्रॉमिसिंग झाली नव्हती, कारण महत्त्वपूर्ण हिरा त्यांचा बाद झाला, अक्षय बाद झाला. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता केतनने आक्रमकता दाखवली, 2 षटकार लगावले आणि शेवटच्या न्यू स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आणि स्ट्राईक सुद्धा ठेवले. आता मात्र की मॅन कौशल पाटील येथे गोलंदाजी करण्यासाठी, ज्याने खरं तर पूर्णपणे लक्ष वेधून घेतलेले आहे, उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे, उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. या वर्षाचं हे वर्ष फार महत्त्वाचं असतं, कारण आम्हाला प्रत्येक वेळेला शाहिद आफ्रिदीचं नाव घ्यायला लागायचं, सर्वाधिक षटकार. पण हा रेकॉर्ड मात्र रोहित शर्माने ब्रेक करून टाकला. 351चा जो रेकॉर्ड होतो ब्रेक झालेला आहे. रोहित शर्माचं नाव आम्हाला घेता येईल यानंतर सर्वाधिक षटकारामध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि अराउंड लेग त्रिफळाची. T20 मध्ये मला असं वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक होईल, कारण अभिषेक शर्मा ज्या अंदाजाने षटकाराची उधळण करतोय, आतापर्यंत 90 पेक्षा जास्त षटकार त्याने लगावलेले आहेत. अभिषेक शर्मा, असं वाटते की सर्वाधिक षटकार आतापर्यंत सर्व फॉर्मॅटचा विचार केला तर सर्वाधिक षटकार रोहित शर्मा याने लगावलेले आहेत. इव्हन वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा शाहिद आफ्रिदीचा विक्रम मागे टाकलेला आहे. जो 351 षटकांचा विक्रम होता तो रोहित शर्माने मागे टाकलेला आहे. इट्स अ बिग विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, अराउंड लेग त्रिफळाची झाला. आज भरपूर काही बॅटर असे आहेत जे अराउंड लेग त्रिफळाची झाले. इम्प्रोवाइज फटका तुम्ही खेळतात, जो खास करून जेव्हा स्वीपचा फटका तुम्ही खेळतात तेव्हा फार सावधानता बाळगावी लागते. एकतर तुम्ही लेग बिफोर होण्याची शक्यता जास्त असते किंवा अराउंड लेग त्रिफळाची होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2026 गावदी स्पोर्ट वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. कौशल राईट आर्म, याला फटका खेळलेला आहे पॉइंटच्या दिशेने, शतरक्षक त्याने तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, ताकद झोकली नव्हती, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. 16. 2 फलंदाज बाद झाले, केतन सुद्धा बाद झालेला आहे. कौशल आपल्या फॉलोथ्रूमध्ये चुकतोय आणि मितांश चहा, मी नेहमी म्हणतोय की मस्ती भरी चाय सुस्ती उठ जाय. मितांश चहाचे प्रोप्रायटर भरतजी पाटील, भरत विनायक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. याला मध्ये क्लास फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेकडे पाठलाग केला जातोय, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. चेंडूचा वेग थोडा कमी झाला, ताकद हवी तशी झोपली नव्हती, त्यामुळे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला गेला आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या होते 18.
मान्यवर कक्षा म्हणजे विशालजी बाळाराम पाटील समाजसेवक वडगर सन्मान चिन्ह आता मोमेंट स्पॉन्सर आपलं हार्दिक स्वागत. आकाशजी केशरनाथ पाटील उद्योगपती वडगर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेला होता बॅटला स्पर्श झाला होता. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार. बावीस धावा झाल्या 22. नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. क्रिकेट असा खेळ धावा मिळणं हे गरजेचं असतं. एक चांगला फटका म्हणता येईल नाही. थोडासा कौशल सुद्धा नाराज आहे कारण ज्या अंदाजाने ते चेंडू हाताळला होता अपेक्षा खरं तर नव्हती 4 धावा मिळण्याची. यावेळेला मात्र अतिशय वेगवान चेंडू. जागते रहो का आदेश देणारा हा चेंडू. वेगवान चेंडू होता. एक्सप्रेस डिलिव्हरी. डॉट बॉल. 22 धावा आहेत. 2 बाद 22. आज बोरसे संघाने सुद्धा आक्रमक क्रिकेट खेळलेलं आहे. पण सर्वाधिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो जाणताराचा खारबाव संघाच्या नावावर अजूनही आहे. 86 धावा. याला पायामाने टाकलेला चेंडू सरळ जाते तो मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत एकच धाव. आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे ती सर्वेच्या नावावर आहे. भक्तिधाम डुंगे संघाचा बॅटर ज्याने 45 धावांची तुफानी खेळी केली होती. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये चायचा मी आस्वाद घेतोय आणि यासाठी विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मितांश शहा, भारत विनायक पाटील यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 23. तिसरं षटक गोलंदाजीसाठी येते दीपेश. दीपेश यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आणि काऊ कॉर्नरला एक चांगला झेल. जे होईल त्या संघाला गावदी स्पोर्ट वडघर संघाबरोबर 2 हात करावे लागतील फायनल मध्ये. दीपेश पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. कौशलने सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती. दीपेश सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. त्याचबरोबर आतिशने सुद्धा खरं वाईट टाकला त्यानंतर सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट त्याने प्राप्त केली. म्हणजे एकंदरीत बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झालेली आहे तिन्ही गोलंदाजांना. दीपेश पायामा टाकलेला चेंडू फक्त हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडू सरळ जातो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. एक गोष्ट 4 ओव्हरची मॅच असल्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की एक धाव सुद्धा फार महत्वाची ठरू शकते. कारण चेसिंग अँड रेसिंग इज कंपल्सरी आहे.
सामना जर बरोबरी सुटला तर मात्र लक्षात घ्यायचं प्रथम बॅटिंग करणारा फलंदाज संघ आहे त्याला विजय घोषित करण्यात येतं. दीपेश लेफ्ट आर्म चांगला चेंडू अपील केला जाते जोरदार अपील केलं जात आहे. पायचीचं मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाही मात्र एक चांगला चेंडू आहे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते कारण कुठेतरी धावसंख्येला थांबवलेले आहे धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे. फुल टॉस फायदा उचलता आला नाही. धावबाची शक्यता आहे. पंच तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. हाईटसाठी सुद्धा मागणी केलेली आहे यस बॅटरने कारण दोन ठिकाणी मदत घेतली धावपासाठी मदत आणि हाईटसाठी. फलंदाज बाद आहे यस बाद आहे मात्र हाईटसाठी. हाईट फॅक्टर बघायचं आहे आमचे तिसरे पंच पाहणी करतील. इट्स अ नो बॉल. बीमर घटनापूर्ण चेंडू बघायला मिळाला कारण हा भीमर होता. धाव सुद्धा मिळाली आणि फलंदाज सुद्धा बाद झाला. 27 धावा झाल्या 27. बघा काय झालं एका चेंडूवर धाव मिळाली फलंदाज बाद झाला. भीमर चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे ह्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. पण फ्री हिटचा फायदा कोण उचलेल. यावर मात्र ड्राईव्ह केलं खरं तर उजव्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली 28. 28 धावा झाल्या. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 28 धावा. दीपेश पुन्हा त्या मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचं रनअप. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे मात्र हवेत चेंडू आहे. टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाहीये. झेल सुटतोय जीवनदान मिळतंय आणि 2 धावाही पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली 30. 30 धावा झाल्या 30. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. तसं जर बघितलं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दीपेशने दिलेली नाहीये. दीपेश फुल टॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा. आय थिंक गोलंदाजाने घेतलेला आहे रिव्ह्यू. DRS गोलंदाजाकडनं घेतलेला आहे कारण पंचांचा सॉफ्ट सिग्नल इज नो बॉल. गोलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS चा वापर केलेला आहे. रिव्ह्यूची मालिका जी आहे ती खंडित होत नाहीये. तुमच्याकडे टेक्नॉलॉजी. इट्स अ नो बॉल. हाईट फॅक्टर आहे. रिव्ह्यू लॉस्ट. आता माझा फिल्डिंग सेट रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये.
आणि हा गोलंदाज आहे, त्याचं षटक दुसऱ्या गोलंदाजाला पूर्ण करावं लागेल, कारण या षटकामध्ये त्यांनी 2 बिमर हाताळलेले आहेत. आणि षटक कोण पूर्ण करते बघायचंय. अमित. अमितला फक्त एक चेंडू टाकावा लागेल आणि तोही म्हणजे फ्री हिट. माझे सहकारी समालोचक सिद्दीक भाबे जर या ठिकाणी असते तर सांगितलं गरम पाणी में आहे अमित. अमित एक मिनिट टाकणार आहे. इम्प्रोवाइज फटका खेळलेला चेंडू मात्र हवेत आहे, पण मात्र फ्री हिट आहे, त्यामुळे एक धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33 नेल्सन. आणि आता मात्र अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. 33 धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं 41 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही संघामध्ये संघर्ष बघायला मिळालेला होता. आणि आता असं वाटते की त्याच दिशेने धावसंख्या मार्गक्रमण करताना दिसते. आजच्या दिवसाचा विचार जर आपण केला तर तब्बल 80 धावा त्या पटकावल्या होत्या. गोरसे संघाने आज सर्वोच्च धावसंख्या उभी केली होती 80 धावा. आणि कालचा जो सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे तो जाणटाराचा खारबा संघाच्या नावावर 86 रन 86 धावा. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात मोठी धावसंख्या कुठली असेल तर 498 इंग्लंड संघाची धावसंख्या नेदरलँडच्या विरुद्ध. हा चेंडू स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 34. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या श्रीलंकेच्या नावावर आहे 952 धावा. याला मात्र दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्यामुळे टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला एक सोपा झेल घेतला जातोय. सातत्याने हवेत फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये मात्र आपण पाहतोय कित्येक वेळा यश मिळत नाही. हा चेंडू जर आपण बघितला उजव्या अष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या दिशेने खरं तर बघितलं होतं त्या दिशेने चेंडू गेला नाही. बघितला आपण वाईड ऑफ लॉंग ऑनला आला आणि एक चांगला झेल समाप्त केला गेला. आणि आता मात्र बॅटिंगसाठी येतोय तर नाही. तब्बल निम्मा संघ गारज झालेला आहे. निम्मा संघ गारज झालेला आहे. धावसंख्या मात्र आहे ती 34. हर्षदने खरं तर मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केला आणि त्याच जोरावर त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. पुन्हा एकदा ब्लॉक खुलमे टाकले. चांगल्या प्रकारचा फटका खेळलेला चेंडू जाते मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपला. क्षेत्ररक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे तुमच्या क्रिकेटमध्ये. कारण कसं होतं की तुम्ही क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे केलं तर कमीत कमी तुम्ही 8 ते 10 धावा आपल्या संघासाठी उपयुक्तने वाचवू शकता आणि कित्येक वेळेला ह्याच धावा निर्णायक ठरत असतात. हर्षद पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचा रनअप आणि त्याचा सामना करेल बॅटर योगेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फुल्लर लाईनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. डॉट बॉल.
खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली डिसिप्लिन गोलंदाजी बघायला मिळाली शिरोमाता वर्ल्ड संघाची. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, त्यामुळे धावसंख्येला अजूनही म्हणावं तसं आकार आलेला नाहीये. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय मिड विकेटला, त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आहे. सुरुवातीला सांगितलेले कौशलकडे चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घेताना फार विचार करावा लागतो. अधिकांश आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये बघितलेलं आहे की वेस्ट इंडिजचे जे क्षेत्ररक्षक असायचे त्याच्याकडनं क्षेत्ररक्षणाचा दर्जा इतका चांगला नसायचा. याउलट दक्षिण आफ्रिकन क्षेत्ररक्षक त्यांचा दर्जा अतिशय चांगल्या दर्जाचा असायचा, खूप चांगला दर्जा असायचा. त्याचं कारण हायटेड असायचे वेस्ट इंडिजचे जे क्षेत्ररक्षक असायचे. यावेळेला मात्र एक लॉफ्टेड शॉट खेळलेला, हवेत फटका खेळलेला आहे. मात्र एक चांगला झेल, उंची जास्त गेली, लांबी मात्र कमी होती आणि लॉंगॉनला एक चांगला झेल समाप्त केला गेला. पण माफक म्हणता येणार नाही, कारण दोन्ही संघ कंप्लीट आहेत, बलाढ्य आहेत आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद डॉक्टर गवई सर. काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या डावामध्ये शेलूमाता वर्ल्ड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं हर्षदने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज तो राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. कारण मागील मॅचमध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या, या मॅचमध्ये 2 विकेटी घेतल्यात आणि फक्त 4च धावा त्याने खर्च केल्या. जबरदस्त कामगिरी हर्षद यांच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे या सामन्यामध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या जय बजरंग गोरसी ए संघाच्या माध्यमातून आणि 38 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये शेलूमाता वर्ल्ड या संघासमोर ठेवलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये वडगड संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे.
जबरदस्त कामगिरी यज्ञेश पाटीलची राहिली. संपूर्ण संघाने खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली आणि आज फायनलमध्ये वडगड संघ दाखल झालेला आहे. 26 जानेवारी 2025 मध्ये देखील गावदेवी वडगड संघ प्रवेश 11 वडगड संघ फायनलमध्ये दाखल झाला होता. स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खासदार चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये वडगड संघाने फायनल जिंकली होती आणि खऱ्या अर्थानं आज देखील वडगड संघ फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर एका वर्षानंतर पुन्हा एकदा वडगड संघ फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. लगेच सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आपण फायनलचा सामना देखील जास्त षटकांचा खेळवणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 38 धावा या मॅचमध्ये गोरसे संघाला डिपेंड करायच्यात. चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थानं इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजांना बाद करावं लागेल, धक्के द्यावे लागतील आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे या सामन्यामध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंकज भोईरला जबाबदारी स्वीकारावी लागेल. तदनंतर गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तनय मात्रेने देखील मागील काही मॅचेसमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, त्याला देखील जबाबदारी स्वीकारावी लागेल. सिद्धार्थनं देखील मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सर्व गोलंदाजांना या सामन्यामध्ये प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पाडावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु एका बाजूला कौशल पाटील आणि त्याच्या सोबतीला आतिश भांबरे हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. महत्वाची जोडी आहे. नेहमी सलामीला दोन्ही फलंदाज येत असतात, चांगली सुरुवात करून देत आहेत. याही मॅचमध्ये सलामीला दोन्ही फलंदाज आलेत आणि खऱ्या अर्थाने इथून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. कारण 38 धावा जरी असल्या ना तरी या धावा जास्त देखील नाही आणि या धावा कमी देखील नाही. या धावांवरती गोरसई ए संघ या मॅचमध्ये फाईट करू शकतो कारण त्या संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना भरपूर जास्त आवडत असतो आणि खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती माजी सरपंच चषकामध्ये खूप चांगले सामने रंगताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. पंचांना देखील विनंती करतोय, पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र पाटील सर आणि निखिलेश बजागे सरांना तुम्ही पाहताय. आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका फार महत्वाची राहिली आहे. खऱ्या अर्थाने UCN लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्वांचं खूप चांगलं योगदान राहिलंय. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं गावदेवी वडगड संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा, जालिंदर पाटील दादांचं खूप चांगलं योगदान राहिलंय. संपूर्ण वडगड संघाचं चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्यासाठी सर्वांचा आभार व्यक्त करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तनय मात्रे. तनय मात्रेला पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, दबाव टाकावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती कारण 38 धावा इथे डिपेंड करायच्या आहेत. विकेट हवी आहे आणि त्यासाठी प्रयत्नही करावा लागेल. परंतु एका बाजूला आतिश भांबरे एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे, चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज आहे आणि एका बाजूला कौशल पाटील. चांगली सुरुवात हवी आहे शेलुमता वर्ल्ड संघाला देखील. या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करावं लागेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल तनय मात्रे, राऊंड विकेट. पहिल्याच बॉल वरती स्वीप केला, गॅप मध्ये केले, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग रेक रिजन मध्ये वॅकेट एरिया आलाय चौकार. चौक पाहायला मिळतोय, इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संस्कारांचे फटके खेळले जात नाही, आविष्कारांचे फटके खेळले जात आहेत आणि आणखीन एक आविष्काराचा फटका फलंदाज आतिशच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तनय मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस खोलात टाकला होता, चॉप करण्याचा प्रयत्न. यॉर्कर चेंडू होता, मागील चेंडू फुल टॉस होता. इथे यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आतिशने परंतु इथे चेंडू आलाय डॉट. चांगला कमबॅक केलाय या चेंडूवरती गोलंदाज तनय मात्रे. वेगवान गोलंदाज आहे परंतु चांगला टप्पा टाकावा लागेल. इथे फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप मध्ये. आणखीन एक चांगला फटका फलंदाज आतिशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, आलाय चौकार.
मांदी आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि नुकतंच त्यांचं आगमन झालंय. सन्माननीय अरुण पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माजी सरपंच चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे विकेट मिळाली. फलंदाज आतिश भांबरे बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आणि त्याची विकेट इथे प्राप्त केली गोलंदाज पंकजने. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 19 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त कामगिरी आजच्या दिवसामध्ये शेलू माता वर्ल्ड संघाने केली, परंतु या सामन्यामध्ये गोरसे ए संघ कुठेतरी मागे राहिलाय. या षटकामध्ये पंकज भोयरने विकेट मिळवली, परंतु आणखीन विकेट घ्याव्या लागतील. दबाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांवरती. गोलंदाज तयार पंकज भोयर, राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल झालाय. मागील मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी वैभवने केली होती आणि त्यालाच मैदानावरती पाठवलंय. चला स्पीडअप करा. यानंतर आपण फायनलचा सामना देखील या स्पर्धेमध्ये खेळवतोय. आज अंतिम आणि शेवटचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा, अर्थातच माजी सरपंच चषकाचा, आणि इथून स्पीडअप करायचंय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट ना पंकज. नवीन फलंदाज वैभव मैदानावरती दाखल झालाय. मागच्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाज यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डिंग करत असताना मिस्टेक झालेली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय अनंत पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. दीपकजी पाटील यांचे वडील आहेत सन्माननीय अनंत पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि ते आणखीन एक षटकार फलंदाज वैभवच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये आलेला आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय, ठोकलाय षटकार. हरीश संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 35 धावा. काय जबरदस्त बॅटिंग वैभव या मॅच मध्ये करतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि तदनंतर चौकार देखील पाहायला मिळाला. आतापर्यंत 35 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि ते जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना जर पाहिला ना तर शेलूमाता वर्ल्ड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे डॉमिनेट केले या मॅच मध्ये गोरसे ए संघाला. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. गोलंदाजीमध्ये देखील त्यांच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात, पंकजच्या षटकामध्ये देखील धावा बनल्यात आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली आहे. गॅप मध्ये केवळ ढकललंय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि ते सामना जिंकलेला आहे शेलूमाता वर्ल्ड या संघाने. आणि माजी सरपंच चषकामध्ये शेलूमाता वर्ल्ड संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन 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 शेलूमाता वर्ल्ड संघ. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलेला आहे मिस्टर आतिश भांबरे. अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 18 धावा आणि गोलंदाजी करत असताना विकेटही मिळवली.